एक सुंदर गेल्तसले सान हळ्ळी ते हळ्ळी भितरी मेकॅनिक कृष्णा वास करता आशिल्लो. हळ्ळी गांव म्हणजे भितरी प्रायः जीवन करचे विशेष तसले साधने थंय कसले उरतना. अशी जावं गेलो थंतनी लागीं आशिल्ले तसले 5 किलोमीटर दूर आशिल्ले तसले सान गांवाक वचून गेलो तो काम करता आशिल्लो. सहजानुची गाडी रिपेर करचे हे एक काम तिगेले. अशी जावं गेलो तो एक ऑटोमोबाईल्स म्हणटात न्ही आमी थंय तेगेले गाडी रिपेर कामा भितरी तो काम करचे तरी आशिल्लो. मेकॅनिक कृष्णा म्हणून तेगेलें नांव फेमस जावन गेलें. मालक खंय ताका मस्त पगार दिवूच नाशिल्लो, थोडे पगार दिता आशिल्लो. जीवन करचे कश्ट आशिल्ले. ह्याका 2-3 चेडा म्हातार जाले तसले बापाय आवय आसाची. अशी जावं गेलो घराचे कितें जीवना जावक सामग्री जावका तेजी बदल तेगेले बायले बीच काहीतरी कंगेन विकचे दोन थोडे पैसे कमयचे अशी कंगेन जीवन हिनी करता आशिल्लेची. जाल्यारी कृष्णा स्वभाव विशेष स्वभाव अत्यंत आत्मीय तसले गुण कृष्णाने वाढून घेतले. कोणा तरेची पयलींचे भितर ताका सहाय करता बरें करता म्हणजे भाव तेगे भितरी केन्ना जागृतायेन उरता आशिल्ले. अशें जावं गेलो केन्ना हसनमुखी जावं गेलो तेगेलें काम तो करता उरता आशिल्लो. पावसाळेचे वेळ अशें जावं गेलो प्रायशः त्याने तेगेले वड गांवा वचचे येवचे दुस्तर. तुगे कणे सायकल मात आशिल्ले त्या सायकलाच्यानी वचचे येवचे करता उरता आशिल्लो तो. एक दिवस पयले दिवस संजेक त्या गॅरेजा भितरी एक रिपेरीक रिक्षा आयताली. रिक्षा रिपेर करून जाले घरा वता आसतना पावस मस्त येता आशिल्ले. अशें हांव गेलो तो रिक्षा घेवन मालका सांगून गेलो तेगेले घरा गेलो. सांज जाताली. पावसाळे दिवस मस्त पावस येता आशिल्ले. दुसरा दिवस पुन्हा हेणे रिक्षा घेवन येवका. अशें आसतना सहजानुची दुसरा दिवस सकाळपणे बायल उठले. उठून काम करता आसा. घरा भितरी पैशे परिस्थिती तितली परिपूर्ण अनुकूल जावन ना. अशें आसतना तेगेली बायल गलिबिली आशिल्ले तसले सन्निवेश ह्यो मेकॅनिक कृष्ण पळयता. विचारता कितें कसली जाली तुका कितें तूं गलिबिली भितर कोण आसा गडबडी करता आसा भिता आसा. कितें सांगचें आमगेले धाकटचे लेक काल रातचो ताप आसा ताका वद्दारता आसा पाप कडकड्यांनी भिजता आसा. हांवें रात्री गुळी घातली ताका जाल्यार बी कमी जालो ना. म्हाका दिसता आज हेका लागीं गांवचे हॉस्पिटलाक व्हरून गेलो दाखयता डॉक्टराक म्हणून. तेन्ना पुताक आराम ना म्हणचे विशय कृष्णा कळटकी तेन्ना तो बी थोडे गडबडी पडता. हय आस्पत्रे आपूण व्हरता का हय आपूण व्हरका मस्त नर्वस जावन गेला भिजता आसा गडगडता आसा. कितें कर आतां मागे कणे जावं तितले पयशे नात. हांव आतां एक काम करता रिक्षा घेवन वचून मागीर गॅरेजाक मालका कणे थोडे पयशे घेवन येता. घेवन येवन आमी डॉक्टरा कडेन पोत आपोवन या आज रजा घालता म्हणून सांगेन तत्क्षणाची सकाळी टायम ते तो मेकॅनिक कृष्णा रिक्षा घेवन गेलो ते गेले हळडी तनी तेगेले कामा वचचे गांवा रिकन येता आसा. येता आसतना मध्य वाटे भितरी एक कणे बसरा बोन आसा. एकलो बरो मनुष्य थोडे म्हातार वयाच्यो एक हातीक हांतलेचे एक विशेष तसले
पोटली धरून घेणं, अन्य हातीक बॅग धरून घेणं, ते पावसाक थोडेच पाऊस पडता असा, पावसात चिमटा चिमटाची गडगडता राबता राबील असा. हे पळून घेणं त्या कृष्णाक अत्यंत आश्चर्य जाले. तो कृष्ण त्या रिक्षा तिकडे घेऊन गेलो. घेऊन वचून विचारता असा, किती तुम्ही पावसात चिमता असाची किती आलं तुमका म्हणू. त्यांना तो मनुष्य सांगता, कित करो मागील पुत्रा घराक वचून राबका म्हणून सगळे सामान बांधून घेणू हांव बसाचेर वता आशिल्लो. आणि थोडे दूरच मागील पुत्तल गांव आशिल्ले आणि 15 किलोमीटर हांव वचून पावत आशिल्लो. जाल्यार कितें करचे, हांगा बस वायट्यान गेले. बस वायट्यान बस राबले. बाकीचे लोक सगळे लोकांची दुसरी गाडी घेऊन दुसरी गाडी धरून गेल्याची. हांव एकलो हांगा शिरकून पडसलो. म्हाका दुसरें कसलें वाट नाशी, हांव वतारता समोर सांगे न्हू दयनीय जावं गे न्हू. तो मनुष्य तेगेले कष्ट व्यक्त करता. तेन्ना कृष्ण सांगता, अयो अशें जालें, कांय भिनाका तुमी या, हांव तुमकां मागीर रिक्षा बसून घे न्हू, आतां हांव गांवा लागीं वता सांगाची, थंय आपोवन व्हरता. ना 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 हांगा व्हरता, ना 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 तुमकां गुंतना, हें हळ्ळे गांव, हांगा बसून म्हूण टायमा येवतना. अशें तुमी हांगा बसतली परिपूर्ण किंमत वतलेची, तुमकां आरोग्य समस्या येतली, या तुमी बशा म्हूण सांगून घे न्हू. वता आयकन तिकडे हाती आशिल्ले तसले वस्त्राचे पोटली बॅग घेवन तेगे रिक्षा घालता आनी तेका हाण घेवन रिक्षा बसून घेता आनी रिक्षा भर म्हूण सोडून घे न्हू ताका ते काम करता तसले गांवां आपोवन व्हरता. आनी वचकेले सांगता, पळया पावस साडी मस्त आसा, बस्सा राखून बसून घे न्हू, तुमी आरोग्य वायट घेनाकाची. हांव मागीर एक मित्तल गाडी आसा त्या गाडी वेवस्था करून दिता तुमकां, त्या कारार बसून तुमी गांवा वचून पावया, तुमी आराम वचून पावया म्हूण सांगे न्हू. ते म्हातारेक थोडे धैर्य दिता असा. ताका बी खोशी जाले, संतोश जाले, कोणके एकले मेळ्ळें म्हाका देव भशेची म्हूण सांगे न्हू. तशीच ताका मेकांनी कृष्णा तेणें करता काम करता गांव आपोवन हाडून घे न्हू टॅक्सी ड्रायव्हराक आपोवन व्हरता आनी त्या टॅक्सी ड्रायव्हराक सांगता, पळय ह्यो मागेलो संबंदीक, अशें तुवें हेका तेगेल्या गांवाक सुरक्षीत हांव घेवन पावोवन दिवं का. मस्त दुडी घेवचे ना त्या ठिकाणी म्हण सांगे न्हू. तेगे सगळे सामान रिक्षांतल्यान काडून घे न्हू ते टॅक्सीक काराक व्हरता. व्हरून घे न्हू तुमी वचून या म्हूण सांगे न्हू ताका विदाय सांगचे वता. ते संदर्भाचेर तो म्हातारो तेगे खिशांत हात घालता. खिशांत हात घालून 50 रुपयाचे 2 नोट काडून तेगेल्या हाती दिवचे येता, कृष्णाच्या हातीक दिवचे येता मडचून घेवन. कृष्ण ते कळटना हात अशे घेवन उरता, ते हाती मडचून दिवचे येता. तेन्ना कृष्ण पळयता, पळोवन पट्टने हात भायर फाटीक घेता. हे कितें करता आसा तुमी, कित्याक दोड दिता आसा तुमी म्हाका म्हूण सांगे न्हू ते सभ्य ग्रहस्थ विचारता आसा कृष्ण. तेन्ना ह्यो सांगता आसा, ना रे म्हाका देव मेळ्ळेशी मेळ तूं, मेळ्ळेशी मेळून घे न्हू, म्हाका इतलो उपकार केलास तुवें, अशें न्हू कित तरी तुका हांव दूड दिता आसा घे तूं. एहे तुमकां दूड घेवचे खातीर हें आपूण हाडलें न्ही, तेजे खातीर हांव तुमकां घेवन आयलो न्ही हांगा. तुमी पावसाची चिंता आशिल्लीची, एकले राबून आशिल्लीची, तुमकां एक सहज न्हू मागील मानवीय गुण्या प्रकार हांवें तुमकां आपोवन हाडले आनी तुमकां एक कार दाखोवन दिली. इतलेंच न्ही, हे खंयचे रिक्षाचेर आपोवन हाडला आसा हें रिक्षा बी मागील न्ही. मागीर सावकारा आंगडीक रिपेर करची आयलेले, हांवें रिपेर करची आशिल्ली ती गाडी, अशान ते रिक्षा आपोवन हाडली बी ना. तुमकां हांव सहाय करून तुमचे कडल्यान दुड्डी घेवंक म्हूण आपोवन हाडलो न्ही, हें दूड म्हाका नाका म्हूण सांगे न्हू तिरस्कार करता. तेन्ना आनी परतून तो म्हातारो हेगे हातीक दूड घालूं येता. तेन्ना ह्यो सांगता, नाका 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 हें दूड म्हाका नाकाच नाका, दुड्डा खातीर कल्लल बी न्ही. मागील बापाय सांगता आशिल्लो, त्यान बी खंय वच कशें आसलें बी ताका बी त्रास जालो खंय, कोणके येवन घेवन ताका गांवा पावोवन दिलो खंय. तशें हांवें तुमकां केलां आसा. जर तुमकां खंयचो अवकाश मेळ्ळ्यार तुमी बी कोणाचो उपकार करया पुरो आनी म्हाका तुमी दूड नाका म्हूण सांगे न्हू ताका पांये पडटा आनी तेगेल्या गॅरेजाक वचका म्हूण सांगून न्हू तेगेली कार घेवन तेगेली रिक्षा घेवन गॅरेजीर कडेन वता. तेन्ना म्हाताऱ्याक दोळ्यार एक उदक येता. असलो लोक बी आसात न्ही आजी म्हूण सांगून संतोश येता. कारार बसता, कारार बसून तेगेल्या गांवां थिकां वचच्याक सोडटा. कार एक 3-4 किलोमीटर मुखार वता आसा. हे म्हाताऱ्याक मनशाक पोटा भूक येवंक गेला. काल रात्री बशिल्लो तो
9-10 घंटे टाइम कसले खालना मध्ये बसवायटल का तरी मस्त वेळ ठेई राबून उरची पडटाणे अशानो ते टॅक्सी ड्रायव्हराकडे सांगता असा पळ मारया पोट्टा भूक गेले म्हाका मस्त वेळ गेले काही खालना हांव अशांगे न्हू मस्त नर्वस येता असा सुस्त येता असा खंय तरी सान हॉट आसलेल्या बिशी हांव थोडे कितें तरी खान येता म्हण तेन्ना टॅक्सी ड्रायव्हर सांगता मालक हांगा कसले मेळटना आता कारण हे उठवडले गांव हांगा कितें तुमकां मेळटा आतां हांगा कांय मेळटना आनी एक 15-20 किलोमीटर दूर वचका तेदना तुमकां कितें तरी मेळटले म्हण सांगे न्हू तो टॅक्सी ड्रायव्हर सांगता असा पाप ह्यो म्हातारो पोट्टा भुकीनी त्या रिकान ह्या रिकान पळयता कितें तरी मेळटलें की खावचेक म्हूण तेन्ना थोडे मुखार वचले तरी एक कणे सान एक गुडा अंगडेशीची थंय एक बायल मनीस कितके विकू बशी ताका दिसता तेन्ना ह्यो म्हातारो सांगता राबिशी राबिशी गाड्यांक हांव वचून थोडे कितें तरी खावन येता तुम्ही असलांगडी खात्याची हे एवढं काही बरं उरतना तुम्ही हांगा खावचे ना तू गिरा बी पळया गाडी हांव थोडे वचून खावन येवं का म्हण सांगे न्हू वत्ता आयकन गाडी ह्यो म्हातारा बिशिता आनी बडाबड देवून गे न्हू त्या अंगडी वता गुडा अंगडी ते सान अंगडी एक बायल मनीस पोट्टाक एक चल्ल्या भानून गे न्हू काम करता असा सान पावस पडता असा वचून विचारता खावचें कितें तरी आसा की म्हणून तेन्ना ते बायल मनीस हय आसा म्हण सांगे न्हू ताका 3 इडली थोडी चटणी खावन दिता आनी च्या करून दिता मेळ्ळे पोरत्याल उरता हे मनशाक बाका 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 ते 3 इडली खाता च्या पिता च्या पिंगे न्हू मस्त संतोष येता हे म्हाताऱ्याक संतोष सांगे न्हू सहजानूची विचारता असा आमा हेजे कितले पयशे जाले म्हणून तेन्ना ते बायल मनीस सांगता 5 रुपये हे इडलीचे पयशे 5 रुपये दिले पुरो तेन्ना तो म्हातारो संतोषाच्या खिशाक हात घालता हात घालून एक नोट काडून दिता ते नोट 1-2 रुपये नोट न्ही 5 रुपये नोट नोट काडून ते बायल मनीस हाती दिता असा ते नोट पळयचे भितरी ते बायल मनीस हा म्हणटा आनी सांगता साहेब हेजी चिल्लर म्हाजे कडेन ना हेजी चिल्लर करता तसली योग्य तुम्ही म्हागे कडेन ना अशी सांगे न्हू तुमी इतलो व्हड नोट दिले म्हाका प्रयोजन ना म्हाजे कडेन हेजे चिल्लर ना म्हूण सांगे न्हू ते बायल मनीस 5 रुपये नोट घेवचे तिरस्कार करता तेन्ना ह्यो म्हातारो सांगता हांव खंय चूक सांगला हेजी चिल्लर दी म्हूण सांगे न्हू हे 5 रुपये तूं धरून घे नाका नाका 5 रुपया नाका म्हाका हे चिल्लर ना हे 5 रुपये धरून घे कित्याक ती म्हळ्यार थोड्या वेळा फाटल्यान म्हाका मनुश्य मेळ्ळो कश्टा भितर रोडा मध्य हांव पळोवन आशिल्लो म्हाका तेणें वचूंक न्हू टॅक्सी करून दिवंक न्हू एक उपकार केले आनी सांगले तेणें तुका बी खंय तरी उपकार करचे मेळ्ळे अवकाश मेळ्ळे उपकार करी म्हूण सांगे न्हू अशें जावंक न्हू म्हाका तो दुसरो कसलो वाट मेळटना तुवें म्हाका न्ही हेजी चिल्लर दिवंक नाका हे 5 रुपये तूं धरून घे प्रायश्यात तुगेले खांद्याक कितें चल्ला आसा ताका आराम ना म्हूण दिसता आसा ताका औषध उपचार करी हे धरून घे म्हणून वत्ता आयकन न्हू त्या बायल मनीस हातीक 5 रुपये नोट दिता तो मनुश्य आनी गाडी चडटा आनी तशीच तो मुखार वता हांगा ह्यो कृष्ण पाप गॅरेजा वता कारण कितें मालका कणे दुड्ड घेवका आनी पुत्ताक हॉस्पिटल आपोवन व्हरका म्हणून धर्म कर्म संयोगी कितकी त्या दिवसू मालक आयलीच ना गॅरेज बंद आसा भाजीचे विचारचे गेले सांगता आसाची ना तो आज येवच ना काही पावस आसतलो का तरी म्हूण सांगे न्हू म्हणून तेन्ना हेका दिगल जावन वता अय्यो मालक आयलो ना पुत्त आराम ना पुत्ताक मालका कडेन दुड्ड घेवं वचचें म्हूण आयलो आतां कितें करूं देवा कितें करचें म्हण बेजाराचेर पुनः तो रिक्षा घेवन आनी तेगेल्या घरा वचून पावता आसा ते टायमार ते कार थंय मुखार वता आसा केन्ना रिक्षा घेवन वचून तो घरा येता राबिशीत की तेन्ना तेगेली बायल कुट्टाक पुताक घेवन धांवता 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 येता विचारता आसा हांव दुड्ड हाडटा म्हूण गेलेलें कितें कर गो मागीर मालक ना हाजी गॅरेज बंद आसा
कित करून म्हाका कळटना म्हणून. तेन्ना तेगेली बायल सांगता आसा आसाची काही भिनाका तुमी. आतां तेका म्हातारो मनुश आयलोलो. हांवें तेका 2 इडली दिले, 3 इडली दिले. तो संतोषाचेर 500 रुपया नोट आमच्या हातीक हांग गेला. अशें न्हू दुड्डा बद्दल चिंता करता नाका. आमी मागीर पुत्ताक आपोवन डॉक्टराक ट्रिटमेंट करशी म्हूण सांगे न्हू. ते रिक्षाक गेली बायल बसता. तो दुसरो कोण वच न्ही कृष्णाच. कृष्णान बायलेन न्हेची त्या मनशाक इडली दिली जालें. ते इडलीक निकता आसले जिवनाक तरी. ते दिले जालें. ते दुड्ड तेका मेळ्ळे. तेणी पुताक हॉस्पिटल आपोवन व्हरताची. पुता आराम करून हाडटाची म्हण कथा आयकले नंतर आमकां कळून येवचें सत्य कितें? आमकां कळून येवचें अद्भुत जालें तसलें रहस्य कितें? आमी कितें बरें काम करताची ते बरें कामाचें प्रतिफल पुनः आमकां मेळणू मेळटा म्हण. पळया कृष्णाने काही अपेक्षा नाशिची ते एक मनशाक आपोवन उपकार केले. ते उपकाराक काही अपेक्षा नाशिल्ले. प्रत्युपकाराची दृश्टी ना तेका. त्या मनशान म्हाका दूड दिवं काय कितें तरी करता म्हणजे भावच ना. सहज जालें तसलें मानवीय गुणाचेर तेणें केलें तसलें कामाक भगवंतानी कसली वेवस्था केली म्हूण सांगलेली. प्रायश्चित्त मागून हाडलें कितलें मागून हाडटा आशिल्लो सावकाराकडे 50 की 100 रुपया मागून हाडटा आशिल्लो. जाल्यार 500 रुपया तेका दिवूच न्हू. तेगेले कुटुंब वेवस्थे एक तर निर्माण जाता म्हण जाल्यार तरी आमी खंयचे अपेक्षा नाशिची. एक प्रितीपूर्वक जालें तसलें बरें काम केलेरी तेजें प्रतिफल आमकां शेताशा मेळटा म्हणजे प्रत्यक्ष उदाहरण हे मेकानीक कृष्णाले कथा. हे कथा आमकां दाखयता आसा आमी जर कसले अपेक्षा नाशिचे आमी काम केलेरी बरें केलेरी ते परतून आमकांच मेळटा. ते आमकां कामां पडटा. दैवी रक्षण आमकां प्राप्त जाता म्हण. प्रायशः आजकाल हे भावने रुपाचेर काम करता आसतना आमगेली मनस्थिती आज कितलो आसा म्हणजे विचार करचे अनिवार्यता आज आमकां सगळ्याक आसा. आज कोणा तरी कितें तरी जाल्लें आसतरी आमकां अय्यो म्हण दिसचें ना. बेजार दिसचें ना. तेका आमी कितें तरी सहाय करूं वताचे. तेका कितें तरी उपकार करूं वताचे. तेका कितें हेल्प करूं वता आमी. ना पळोवन घेवन अय्यो म्हण सांगून वचूं सोडटाचे. जर हेल्प करचें म्हण आसतली तें कोणा करता आमी? तो आमगे परिचयाचेर उरता. आमगेले गुर्ताचेर उरता. ना तेगेलें कितें तरी आमकां काम जेवचें उरता. तसलो कामात न्ही आमी हेल्प करचें. सहाय करचें. ना कोणा तरी कितें जालें आसल्यार हेल्प करूं वताचें एकदम कोटरीचें. ना. आजकाल तरी पळयत तुमी युवक लोकाले. एक खंय तरी एक्सिडेंटान पडला म्हण जाल्यार आसतरी कोण एकले बी आपणेचे वचना थंय. मोबायल घेवन व्हिडिओ शूटिंग घेवचें बसताचे. ते कितें जाला? कसली परिस्थिती आसा ती गुदापाची का तें कश्टातून निवारण करता भायर हाडता. ना आजकाल लोकां भितर दया माया मस्त कमी जाल्या तसली परिस्थिती कितें पळयता आसाची. असले काळा भितरी आज आमी खंय खंयचे अपेक्षा नासतना उपकार भाव नासतना काम करता आसाची. थोडे लोक मागील गुरू कडेन म्हणटा उरतलेच. तशें कितें म्हणटा तुमी? आमी उलटो करताच. आमगेले गुरू विचारचे कितें करता तुमी? ना मागील काम बागिल्ले चेल्ल्याक शिक्षणाक दुड्ड नाशिल्ले. ते दुड्ड हांवें बदले. तेगे कडेन बॅग नाशिल्ले ते बॅग हाडून दिले हांवें. पुस्तक नाशिल्लें पुस्तक हाडून दिलें. तेन्ना मागीले गुरू हांसता हांसताच हां बरें काम केलें म्हूण सांगे न्हू. धन्यवाद सांगता आशिल्लेची आनी गेल्या नंतर म्हाका सांगता आशिल्लेची. पळय तेगेले घरा काम करचे बायेक पुताक हेल्प करून घेवन व्हड केल्लें म्हणून हें बिग जाता आसा. तेन्ना काय जालें कितें करता थंय? ते काम करता बायेक लंच दिलें तेणें. तुवें समूह काम कर काम तूं बरें काम पळोवन घेता आसा म्हूण. नाजाल्यार हें दिता आशिल्लें. दुसऱ्या खंयच्या बायेक दिलें हाणें. ते घरचे बाई एकच पुताका दिलें हाणें. मागीर ते लंच बीन आहा ते सहाय न्ही. प्रत्युपकार भाव नाशिल्लो ना. प्रत्युपकार देवपाचे भाव आसता थंय. पळया आज आमी खंयचें काम करता कशें उद्देगीची प्रत्युपकार भाव दवरगन करता विना प्रत्युपकार भाव नासतना सहज जालें तसलें बरें काम करचें आमकां मन येवचें मस्त कठीण म्हणजे प्रायः आमकां सलकाची गुत्ताची तसले विशयाची. अशी हांवें न्हू आमी प्रत्युपकार भावनेन तरी काम केलें आसतरी ते प्रत्युपकार आमकां मेळटा म्हण न्ही.
मेळटाले तेजे प्रमाण कितें आसा, परिणाम कितें आसा ते थोडेच. जाल्यारी खंयचे अपेक्षा नासतना निरपेक्ष भावनेचेरी आमी केन्ना सहाय करता वताची, आनी अनुकूल करून दिता वचची, आनी हेल्प करताची, तेजे फल अपरिमितान मेळटा म्हणचेची हे काणयेचे प्रत्यक्षांत असले उदाहरणे. अशान आमगेले गुरू केन्ना म्हणटा उरता इल्ल्याची, आमी खंयचे अपेक्षा नासतना काम करचे गुडी करून घेवका म्हणून. खंयचे प्रतिफल अपेक्षा नाशीच, बरें काम करचे रूढी करून घेवका. तेन्ना जिवना भितरी एक बदलाव जाता वता म्हण. आमी सहज आनी गुरुजी कडे विचारचे, तसलें कसलें तरी काम आसा कितें? प्रतिफलापेक्षा नाशी करची काम आसा कितें? आमगे गुरू म्हणचे मस्त आसच. प्रतिफलापेक्षाची काम मस्त आसच. सहज आमी रस्त्याक आमी चमकता उरताची. रस्त्याक एक फातर पडलो उरता. ते फातर काडून बदीक घालीत नेवे आमी. ते फातर काडून बदीन उडी वयत नेवे आमी. आमी तशी करताची. एक फातर पडला आनी एक फातर आनी एक दिकान थंय म्हणून घालताची. आनी कोणा तरी कितें जावो म्हण. सान काम ते. फातर बदीन काडवच काही व्हड काम न्ही. कोणा पळयका, प्रशस्ती दिवका, तुराय घालका, हार घालका म्हणना. सान काम. तेजेर तसले अपेक्षा नाशी तसले कामा निमित्ताची आमगे जिवना भितरी आमगे आत्मा भितर एक परिवर्तन जाता वता. तसलें सनसन काम करता म्हणटाच. आमगे घरा भितर गोंयराम भोर पडलो उरता. सान काम ते. आमी काडीत. कसले अपेक्षा ना ताका. ते बायलींनी काडका, कामवालींनी काडका, अशी बसची न्ही. घरा खंयकी एक पेल्लो पडलो उरता, मस्त्यो झून अशी जाल्लो उरता. ते आमी सहज आणचे, धुवन घेवन क्लीन करून तरी वयत. सान काम ते. प्रतिफलापेक्षा कांय ना थंय. ना हे दूद येवच्यात बायल कितें शाब्बास कितें दिता हेका. ना, कांय ना. हे कितें सनसन काम आसाची आमी करची रूढी करून घेवका जिवना भितरी. केन्ना अस्तुट काम करची रूढी करून घेताची तेन्ना आमगे हृदय विशाल जाता वता. केन्ना हृदय विशाल जाता वता, दैव अनुग्रह आमकां प्राप्त जाता वता. तेन्ना विशेषान जिवना भितरी आनंदाची वाट आमकां मेळटा वता. जाल्यारी आजी आमगे भितरी प्रत्येक प्रकार भाव नाशीचे काम करता आसता एक मनस्थिती कितें जाता गेला, दिवसान दिवस कमी येता गेल्या तसली एक मनस्थिती पळयची गेल्यारी प्रायशः आमी खंय वता आसाची, कितें करता आसाची म्हणचे चिंतन करचे अनिवार्यता आज आमकां सुकलवाक ना म्हणना. अशी आमगे न्हू हे कितें उपकार करचे भाव आसा. मानवी जाल तसले सहज जाल तसले दया गुण आसा. दाखयत आसता एक परिस्थिती, पद्दती आमी कितले पर्यंत वाडोवन घेता वताची, जितले पर्यंत दैवानुकूल्य आमकां मेळटा वता. अशा न्हू तसले उदात्त चिंतने वाडून घेवचे अनिवार्यता आमकां आसच. आमगेले गुरूनी केन्ना म्हणत आशिल्ले, घरा उरताची दादले. घरा दादले आसतना तेणी सहज आणूच. तेंगेले बायलेक की, तेंगेले आम्माक की, तेंगेले आक्काक की सहाय करवचीच. तेणे काम करता आसतना सहज आणून कामाक एक हात लायत न्ही खाली बसता आसतना. ना, तसलो हात लायत ना. आयलीन बायलीन तरी एक च्या लोट तरी येता हांण पिवचे धरिल्ले आसल्यारी ते च्या लोट परतून बायलेनी व्हरका, ना भयणीनी व्हरका, आम्मानी व्हरका पण आहा. ह्यो मनुष्य एक ते भितर म्हणतो वर तसलं काम वरके करतना वो. हे हांय करचें न्ही म्हूण. हे बायलीनी करचे म्हणून, आम्मानी करचे म्हणून, भयणीनी करचे म्हणून, कामवालीन करचे म्हणचे हे कितें एक मनशा भितर एक विकार भावना आसा. हे कितले पर्यंत करेक्ट? कोणाल घर? कोणाल काम? कोण करता? दब्बाळीक चलीचे, तुये करका म्हणचे, हांय करची न्ही म्हणचे कितले पर्यंत योग्य? अशें आमगे गोड केन्ना म्हणटा उरतलेची सन काम करची मनशान रूढी करून घेवंक रे. प्रतिफल अपेक्षा नाशी काम करची रूढी करून घेवंक रे. तेन्ना कितें तरी जाता म्हण. आज आमी रोडा खातीर एक फातर पडलो आसतरी ते उसळचे आसले बिची अशी उशीत ना आमी. कोण तरी पळयता आसले मात भावगून ते फातर उशीतच. कारण कितें? आब्बा ह्यो बरें काम करता असं म्हण तिणी सांगता म्हण म्हाका. नाजाल्यार त्या फातरीक पळयची बी ना आमी. म्हणजे कोण तरी लक्ष दिल्यार मात उसून पळयता घालता बी ना त्या सायडाक. नाजाल्यार घालत ना आमी. म्हणल्यारी आमगे मना खंयचें एक काम करता कशें उद्देरी कितें तरी मेळका म्हण आसता आमकां. ते मेळका म्हणजे भावनेन केन्ना काम करताची तेन्ना थोडें मेळटा आमकां. मस्त मेळटा आमकां. जर मस्त मेळका म्हण जाल्यार आसतरी निरपेक्ष भावनेचेर आमी काम करचें पडटा. दैवानुग्रह आमी संपादन करचें पडटा. तेन्ना मात कितें तरी एक परिवर्तन जाता. ताका प्रत्यक्ष उदाहरण ही कथाच. त्या कृष्णाने कितले हेल्प केले ते मांतरेक.
कितलं सहाय केले, कितलं आत्मीय ಜಾಂಗೆನು ಚೆಲ್ಲೆಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ त्याक व्यवस्थित करून दिले. देव चालले एक 50 रुपये बी त्याने घेतलं ना, कष्ट असेल त्याचा पुत आराम ना थंय घेवी तशिले जाल्यार ते गेले मना चिंतन कितें तेजे खातीर कल्लल न्ही म्हणून मानवीय मौल्य भितर हांवें कल्लले म्हणून सहजान कल्लले म्हणजे कितें भाव आसा ते भाव इतले पर्यंत त्याका सहकार दिता म्हणलेलो असतरी आमी बीची तसले एक प्रीतीपूर्वक याला सहाय करचे सहकार करचे गुण कितें वाडून घेवचे ना ते गुण वाडून घेवन आमी कितें जिवना भितर आनंदान उरचे ना अत्यंत श्रेष्ठ तसले दलाई लामा केन्ना सांगता उरतशिलेची जर तू सुखी जावन उरता म्हणलेलो असलेरी तुयें तुका सुतलो मुतलो लोकांक सुखान धरचे प्रयत्न करता म्हण जर तू सुखी जावपाक म्हणलेलो असलेरी तुगे सुतलो मुतलो लोकांक तुवें सुखी धरचे प्रयत्न केले तू सुखान उरता म्हण कितले छंद जाले तसले उपदेश न्ही हे पळया ते श्रेष्ठ जाले तसले जाल्यार मागीर इला माले वाणी कितले बरे जावन आसा कितले अद्भुत जावन आसा म्हण सांगेन प्रायशः म्हाका एकत्र हांवें करून हांव सुखी म्हण कितें चिंतन आसा हें दूर जावका आमी केन्ना सगळे परिसराची संतोशान पळयताची तेन्ना खंडितान आमकां आनंद मेळटा वता